प्रदीप अवतार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। बघा मित्रांनो, आतापर्यंत जे आपण शॉर्ट व्हिडिओ टाकले ना, तर ते कुठले होते की जे आधी प्रिव्हियस इयरचे जे प्रश्न होते ना, तर त्याचं एक्सप्लेनेशन घेत होतो। तर जे कोणी माझा हा ऑनलाईन व्हिडिओ बघतात ना, त्या सर्वांना माझी विनंती आहे की व्हिडिओ कृपया स्किप नका करू, कारण की आजचा व्हिडिओ हा इतका महत्त्वाचा आहे। जे सध्या एक्झाम होतात, जसं MPSCचे होते, राज्यसेवेचे होते, त्याच्यानंतर MPSC कंबाईन ग्रुप B आणि C चे होते, IBPS PO होते, क्लर्क होते, आणि त्याच्यानंतर अपकमिंग म्हणजे येणारी एक्झाम आहे तलाठी। तलाठीमध्ये भरपूर मुलं तयारी करतात। तर आणि DEDची जे टेट एक्झाम होते, त्या टेट एक्झामला पण जे आहे ना, म्हणजे जेवढ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होतात, स्पर्धा परीक्षा होतात ना, तर त्यासाठी इंग्रजी हा एक विषयावरती जे आहे ना प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, तर आपण जे घेणार आहे ना, बेसिक्स ऑफ इंग्लिश जे आहे ना, या टॉपिकवरती आजचं लेक्चर घेणार आहे। कृपया व्हिडिओ किती मोठा असू द्या, काही असू द्या, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट जे आहे ना क्लिअर होतात। बरोबर आहे। आता बघा, भरपूर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, आणि तयारी करताना तुम्ही मॅथ्स सोडू शकता, रिझनिंग सोडू शकता, मराठी व्याकरण सोडू शकता, इतिहास, भूगोल, जिओग्राफी, सायन्स, पॉलिटी, जेवढे तुम्हाला विषय आहेत ना ते तुम्ही करू शकता। बट हा विषय आपल्याला अवघड का जातो? कारण की हे आपली मातृभाषा नाही। मातृभाषा का म्हणतो आपण? बघा, आईला आपण संस्कृतमध्ये काय म्हणतो? मातृ। आणि आईच्या तोंडून जो पहिला शब्द ते लेकरू जे शिकते ना, त्याला आपण काय म्हणतो? आईच्या तोंडून शिकवणारा शब्द म्हणजे काय? तो भाषा असते, आणि आईपासून शिकतो म्हणून मातृ, आणि जे शिकवले जाते ते भाषा म्हणून मातृभाषा म्हणतो, आणि ही आपली भाषा नाही आहे। बरोबर आहे। आता बघा, तुम्ही जे काही व्हिडिओ बघत असतील यांचं वय असेल 10 वर्षापासून 30-40 वर्षापर्यंत असतील। मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे। आपण सर्वजण मूवी बघत असता, सिनेमे बघता, पिक्चर बघता, ठीक आहे, बरोबर आहे। मग आता त्या पिक्चरमध्ये एक हिरो असते, एक हिरोईन असते। मग आता मला एक सांगा, त्या हिरोनं जर त्या हिरोईनला म्हटलं की बाबा तू माझ्यासोबत अशी मृगजळासारखी का बरं वागतेस? त्या बिचाऱ्यांना नेमकं समजावं का? त्याला जर म्हणजे त्या हिरोनं त्या हिरोईनला प्रश्न विचारला की तू माझ्यासोबत अशी मृगजळासारखी का बरं वागतेस? आता त्या हिरोईनने नेमकं काय समजावं बरं? काय समजायला पाहिजे? तिनं काहीतरी रिप्लाय दिली ना ते। आता जर तिला त्याचं समजलं बोलणं, तर ती काय करेल माहिती आहे? उत्तर दिलं नाही समजलं ना, तर मग ती म्हणेल जाऊ दे, हा काहीतरी येड्यातला प्रकार आहे म्हणून। बरोबर आहे। आता काय होते, भरपूर तुमच्यातल्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल याचा मराठीत अर्थ काय होते, किंवा त्यानं म्हणण्याचा त्याचा उद्देश काय होता। याचा उद्देश काय असते? मृगजळ म्हणजे काय असते? वाळवंट जे असते ना मित्रांनो, तर वाळवंटामध्ये जे ऊन असते ना, ते ऊन चमकत असते, आणि त्या हरणाला काय वाटते की ते पाणी आहे, आणि त्या पाण्याच्या शोधानं ते पुढे पुढे जाते। ते जितकं पळत जाईल ना, ते ऊन जे आहे ना असं लांब जाते, म्हणजे त्याला ते मृगजळ अजिबात भेटत नाही। म्हणून तो हिरो म्हणते, एकतर बिचारे हो म्हण, नाहीतर मग नाही म्हण, नाही तर विषय संपून टाक, माझ्याकडे दुसरा ऑप्शन आहे। बरोबर आहे। मग जर का हे असं असेल ना, मग आपण लहानपणापासून मोठ्या 40 वर्षापर्यंत जर बोलत असू मराठी भाषा, आणि ते जर एवढं साधं वाक्य आपल्याला समजत नसेल, तर मग तुम्ही विचार हा करा की जर आपली मातृभाषा आपल्याला कळत नाही, तर मग दुसऱ्याचं भाषा आपल्याला कशी काय समजेल? बरोबर की नाही? मग जर का मला इंग्लिशचं उत्तर येत असेल ना, चूक माझी अजिबात नाही, कारण की मला लहानपणापासून हे शिकवण्यात आलेलं नव्हतं। जेव्हा थोडंफार समजायला लागलं तेव्हा शिकलो ना। आता अचानक काय आहे की पोरांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात त्यासाठी की लवकर लग्न व्हा, लग्न झालं तर मग चांगली पोरगी भेटते, लग्न। त्यामध्ये पण पोरीचा कसा आहे खाडा, आमच्याकडे म्हणतात की खाडा पडलेला आहे, मुली लय कमी आहेत। नोकरी असेल तर काय असते, पोरगी भेटते, नसेल नोकरी ना तर मग विषय संपला। म्हणजे काय असते की भरपूर जे आपण म्हणतो ना पिल्लू पाखरू, त्याच्यानंतर बाबू सोना, हे 5-5, 10-10 वर्ष चालते। आणि मी तुम्हाला सांगतो, एखादा नोकरीवाला जो आहे ना 8 दिवसामध्येच घेऊन चाललो जाते याच्या पिल्लू आणि सोनाला। त्यामुळे मित्रांनो, वेळेवरती अभ्यास केला ना तर नक्कीच तुम्हाला जे आहे ना नोकरी लागत असते। ठीक आहे, तर बघा, जेवढ्या एक्झाम येतात ना, अजिबात विचार नाही करायचा। इंग्रजी भाषा म्हणजे एवढी सोपी भाषा आहे, माहिती आहे का? जगात कोणीही बोलू शकते। एखाद्या भारतीयाला जर का तुम्ही इंग्लिश शिकवलीत तो बोलू शकते, पण तुम्ही विचार करा, एखादा अमेरिकन असेल किंवा एखादा ब्रिटिश असेल पर्सन, तर तो मराठी भाषा बोलू शकतो का? आपली मातृभाषा ही आपल्यालाच नाही समजत, तर त्याच्या 10 पिढ्या ज्या आहे ना बर्बाद होतील ते समजायला। त्यामुळे इंग्रजी भाषा ही खूप सोपी आहे, आणि त्यावरती जे आहे ना आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात, आणि इतकी सोपी इंग्लिश भाषा आहे। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला पूर्ण कळणार आहे। ठीक आहे, बघा, बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर हे आपण बघणार आहे। आता मला एक सांगा, मी इतकं सारं तुमच्या समोर बोललो, बरोबर आहे? इतकं बोलल्यानंतर काय होते की मी एका माग तुमच्या कानावर जे आहे ना ते वाक्य जे आहे ना असे दड दड आदळत होते, बरोबर आहे? आता हे जे वाक्य बनते ना, कुठलाही व्यक्ती
काही बोलत असेल, काही बोलत असेल, काही घेणं नाही, ते वाक्य बोलत असतो तो. आणि वाक्य काय असते, व्याकरणीय दृष्ट्या हे बरोबरच असते, करेक्टच असते. मग आता बघा, मी तुमच्यासोबत बोलत आहे तर वाक्य बोलतो, मग वाक्य जे बनते ना, तर वाक्य कसं बनत असते माहित आहे का? बघा, मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. आता हे जे आहे ना, पहिलं बघा, आय लव्ह यू, वी लव्ह यू, शी लव्ज मी, शी हेट्स मी. आता बघा, तुम्ही भरपूर विद्यार्थी म्हणतील की मास्तरनं पहिल्याच लेक्चरमध्ये आय लव्ह यू म्हणून टाकलं, आय हेट यू म्हणून टाकलं, वी लव्ह यू म्हणून टाकलं. याचा अर्थ हा नाही बरं का की मी वाया गेलेला आहे किंवा बिघडलेला आहे. मला फक्त याचा उद्देश हे लिहिण्याचा आहे, कारण की भरपूर एखाद्या पोराला आहे की नाही काही इंग्रजी बोलता नाही येत, त्याला ABCD जरी माहीत नसलं ना, त्याला हे वाक्य माहीत असतात. मग हे तुम्हाला जर वाक्य माहीत आहेत तर आपण याच्यापासूनच बेसिक काय असते ते सुरुवात करणार आहे, म्हणून हे वाक्य घेतले. आय लव्ह यू मराठीत म्हणजे काय असते की एखाद्या व्यक्तीला, मुलाला मुलगी आवडत असेल ना, मग तो तिला काय म्हणतो, आय लव्ह यू म्हणतो. वी लव्ह यू म्हणजे काय की भरपूर मुलांना एक मुलगी आवडत असेल तर ते काय म्हणतात, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. डिपेंड आहे ती होम कोणाला म्हणते, काय कसं काय. आता काय होते की शी लव्ज मी, हे म्हटल्यावर ती एखाद्याला लाईक करते, त्याला हो म्हणते, तर तो काय म्हणेल तो मुलगा की ती माझ्यावर प्रेम करते. आणि जर का तिनं कोणालाच हो नाही म्हटलं, तिनं सर्वांना नाही म्हटलं, तर मग काय होणार, प्रेमाच्या जागी जर नसेल प्रेम तर तिथं दुश्मनी किंवा तिरस्कार होतो, म्हणून काय म्हणेल ती, शी हेट्स मी. आता हे वाक्य तुम्हाला समजले नेमकं काय. आता याच्यावरनं आपण बघणार आहे की इंग्रजीमध्ये बेसिक काय असते. बघा मित्रांनो, आपण 4 वाक्य घेतले. या 4 वाक्यामध्ये एक सारखेपणा काय माहिती आहे का, एक सारखेपणा, सिमिलॅरिटी काय माहिती आहे का. प्रत्येक वाक्य जेव्हा बनत असते ना, तर त्या वाक्य बनताना पहिला जो शब्द असतो ना, म्हणजे वाक्याची सुरुवात ज्या शब्दाने होते ना, त्याला काय म्हणतो आपण माहित आहे का, त्याला म्हणतो आपण सब्जेक्ट. सब्जेक्टला मराठीत काय म्हणतात माहित आहे का, कर्ता. आणि कर्ता मध्ये काय काय येते माहित आहे का, एकतर नाऊन येते, नाहीतर मग काय येते, प्रोनाऊन येत असते. बरोबर आहे. बस हे दोन जे आहे ना गोष्ट, म्हणजे वाक्याची सुरुवात यानं होत असते सब्जेक्टने. आणि सब्जेक्टमध्ये काय येते, म्हणजे कर्ता म्हणजे काय म्हणायचं. बघा, एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलंही वाक्य जर का आलं ना, तर त्या वाक्याची सुरुवात ज्या शब्दानं होते ना, त्याला काय म्हणायचं आपण, सब्जेक्ट. मराठीत काय म्हणतात, त्याला कर्ता म्हणतात. आणि कर्त्याची सुरुवात, कर्त्याच्या जागी काय काय येते, एकतर नाऊन येते, नाहीतर मग काय येते, प्रोनाऊन येते. नाऊन म्हणजे काय, नाम, आणि प्रोनाऊन म्हणजे काय, सर्वनाम. बरोबर आहे. हे दोन शब्द यायला पाहिजेत. मग कर्ता म्हणजे नेमकं काय असते. कर्ता म्हणजे काय की जो वाक्याचा मुख्य माणूस आहे आणि त्याच्याद्वारे जे क्रिया होते ना, त्याला कर्ता म्हणायचं. विषय संपला. बस एवढं जरी समजलं ना, तुम्हाला ह्या गोष्टी समजतात. बघा, या 4ही वाक्यात पहिला जो आय लव्ह यू शब्द होता ना, त्याच्यात कर्ता काय, आय. दुसरा जो वी लव्ह यू होता ना, त्याच्यात कर्ता काय, वी. त्याच्यानंतर शी लव्ज मी आहे ना, त्याच्यामध्ये कर्ता काय, शी. आणि फोर्थ त्याच्यामध्ये सब्जेक्ट काय येणार तुमचा, शी. इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे मित्रांनो. हे समजणं महत्त्वाचं आहे, कारण की प्रत्येक वाक्याची सुरुवात कशाने होत असते, कर्त्याने होत असते. बरोबर आहे. मग आता बघा, दुसरा शब्द काय, लव. लव म्हणजे काय, प्रेम. बघा, हा जो लव शब्द आहे ना, लव हा शब्द जो आहे ना, हा वाक्यामध्ये काय असते की ॲज अ सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणून पण यूज होते आणि ॲज अ क्रियापद म्हणून पण यूज होते. का यूज होते माहिती आहे का. आता बघा, लव म्हणजे काय असते, लव याला मराठीत प्रेम म्हणतात. आता मला एक सांगा, या प्रेमाला तुम्ही असं स्पर्श करू शकता का, त्याचा वास घेऊ शकता का, त्याला म्हणजे असं स्पर्श घेऊन त्याला चाटू शकता का, किंवा असे काही असते का. एखादा व्यक्ती तुमच्यावर प्रेम करायला लागला म्हणजे तुम्ही कसं समजसाल, जेव्हा तो व्यक्ती तुमच्यासोबत लय गोड गोड बोलून राहिला, तुमची काळजी घेत आहे, त्याच्या बोलण्यामध्ये एक जे आहे ना, काय म्हणतात त्याला, एक प्रेम भावना दिसते ना, तेव्हा आपण काय म्हणतो की ते प्रेमाची काहीतरी कन्सेप्ट आहे. मग काय असते की हा कुठला नामाचा प्रकार आहे माहिती आहे का, ज्या शब्दाला, ज्या नामाला आपण बघू नाही शकत, स्पर्श नाही करू शकत, ज्याचा वास नाही आहे, ज्याला चव नाही आहे, ज्याला अजिबात आपण जे आहे ना मनातून फील करू शकतो, त्याला काय म्हणतात माहिती आहे का, ते नाम असते. त्याला इंग्लिशमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतात. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे याला मराठीत काय म्हणायचं, भाववाचक नाम. भाववाचक नाम. आता बघा, हे भाववाचक नाम जे आहे ना, वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून पण यूज होते आणि कर्ता म्हणून पण यूज होते. म्हणजे आता याचं एक्झाम्पल बघितलं तर कसं होईल, लव इज लाईफ. मित्रांनो, वाक्याची सुरुवात नेहमी काय असते, आपण सध्या सब्जेक्ट बघत आहे तरी सुद्धा समजून घ्या. पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट येते, कर्ता, नंतर क्रियापद येते, नंतर ऑब्जेक्ट. इंग्लिशमध्ये सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. आता बघा, लव इज लाईफ म्हणजे हे काय झालं तुमचं सब्जेक्ट, म्हणजे हे लव काय झालं तुमचं नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. हे काय झालं आपलं व्हर्ब आणि हे काय झालं आपलं ऑब्जेक्ट. बरोबर आहे. आता पुढचं वाक्य जर का मी म्हटलं आय लव्ह यू, या वाक्यामध्ये बघा बरं काय झालं, मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणजे हे काय झालं सब्जेक्ट, हे काय झालं व्हर्ब आणि हे काय झालं आपलं
ऑब्जेक्ट. कळालं का? लव भाववाचक नाम जे आहे ना वाक्यामध्ये नामासारखं पण कार्य करते आणि क्रियापदासारखं पण कार्य करते. याच्यामध्ये एवढ्या याच्यात आपल्याला समजलं काय की असा शब्द जो शब्द वाक्याची सुरुवात करतो ना त्याला काय म्हणतात? सब्जेक्ट म्हणतात, म्हणजे कर्ता म्हणतात. आणि कर्त्याच्या जागी काय येते? एकतर नाउन येते, नाहीतर मग काय येते? प्रोनाउन येते. इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे? ठीक आहे. आता जे आहे ना जे सांगणार आहे ते अति महत्वाचं आहे, ते पण लक्षात ठेवा नो. आता काही शब्द आहेत आपल्याकडे, जसं की पहिला आहे आय म्हणजे काय असते? मी. बरोबर आहे. आता मी एकटा आहे म्हणून मी काय म्हणतो? आय. माझ्यासोबत 4-5 लोक आहेत तर मी काय म्हणेल? वी म्हणेल. म्हणजे हे जे आहे ना हे आपलं सर्वनाम आहे. हे आहे सिंग्युलर. आणि त्याच्यानंतर हे काय आपलं माहीत आहे का? हे आहे प्लुरल. याला प्लुरल म्हणायचं. मी जर एकटा आहे तर मी काय म्हणेल? आय. आणि एकापेक्षा जास्त असतील तर काय म्हणेल? वी. आता बघा एक साधी सरळ कन्सेप्ट आहे, एक छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला. ग्रॅमॅटिकल पर्सन जे असतात ना, बघा ग्रॅमॅटिकल पर्सन म्हणजे काय असते? याला व्याकरणीय माणूस असं म्हटलं जाते. ग्रॅमॅटिकल पर्सन, व्याकरणातला माणूस. आता हे किती असतात माहिती आहे का? आता एक साधी सरळ स्टोरी समजली तर तुम्हाला समजेल हे काय. बघा एक मुलगा असतो, त्याला एक आई असते, वडील एक्सपायर झालेले असतात. आता काय होते माहिती आहे का? तो मुलगा मोठा होतो, मग त्याच्या आईला टेन्शन येते की आपल्या पोराचं लग्न व्हा. म्हणून ते काय करते? त्याच्या मुलाचं लग्न करतो. आणि हे जे आहे ना लय पुरातन काळाची गोष्ट आहे. आता लोक हनीमूनले जातात तेव्हा जंगलात फिरायला जायचे. मग काय होते की त्याच्या बायकोला तो आणतो, लग्न गिग्न मस्त व्यवस्थित करतात आणि बायकोला घरी घेऊन येतो. मग आता घरी आणल्यानंतर काय होते? त्याची बायको म्हणते चला ना कुठेतरी फिरायला जाऊ म्हणते आपण. मग हा म्हणते चल म्हणते. आता कुठं फिरायला जायचं तर तेव्हा काही घोडेगाडी नव्हते, विमान नव्हते, जहाज नव्हतं, मोटरसायकल नव्हती, 4 व्हीलर नव्हती. मग हे लोक काय करायचे माहिती आहे? कुठं फिरायला विरंगुळा म्हणून काय जंगलात चालले जायचे. मग तो काय करतो माहिती आहे का? त्याच्या बायकोला म्हणते चल आता उद्या आपण ना कुठं जाऊ? जंगलात फिरायला जाऊ. मग फिरायला जायचं म्हणून तो काय करतो की आता जर बायकोला नेलं तर माय काय म्हणेल की एका दिवसात बायको नाही आलं तर बायकोचा बैल झाला, हा बायकोला घेऊन पण गेला फिरायला, मला कधी घेऊन नाही गेला. मग त्याच्या मायले राग नाही यावं, म्हणजे आईला राग नाही यावं म्हणून तो काय म्हणते आपण आईला पण सोबत घेऊन जाऊ. ठीक आहे. मग काय की त्याची आई, त्याची बायको आणि हा जो आहे ना हे कुठं जातात माहिती आहे का? जंगलात फिरायला जातात. आता जंगलात फिरायला गेल्यानंतर हे जे आहे ना जे शिदोरी भाकर भाजी असते ना ते बांधून नेतात, पाणी पण नेतात सोबत. तिकडे फिरल्यावर यायला खूप जास्त भूक लागते आणि भूक लागल्यावर जेवण करतात आणि पाणी पितात. आता पाणी पिल्यानंतर काय होते की ते जेव्हा येते ना यांना खूप जास्त तहान लागते काही वेळानंतर. मग हे पाण्याच्या शोधात एक विहीर दिसते आणि त्या विहिरी जवळ गेल्यानंतर जे आहे ना जेव्हा हे बकेट टाकतात ना तर त्या एक बोधकथा आहे बरं का. याच्यामध्ये अंधश्रद्धा वगैरे काही नाही, तुम्हाला समजावी म्हणून स्टोरी सांगतो. मग त्या विहिरीतून एक आवाज येतो. आवाज काय येतो माहिती आहे का? की जो व्यक्ती योग्य आहे त्याला जर तू पाणी दिलं तुमच्या 3 पैकी तर तिघांना पाणी भेटणार आहे, नाहीतर तिघांना काय असेल कोणालाच पाणी मिळणार नाही. म्हणून मग आता सांगा मला, तो मुलगा आहे, त्याची बायको आहे, त्याची आई आहे, मग त्यानं कोणाला पाणी द्यायला पाहिजे? आता भरपूर मुलं जर विचार काय करतील, नाही त्यानं त्याच्या आईला पाणी द्यायला पाहिजे, कारण की प्रत्येक मुलगा आईवर प्रेम करतो. काही काय म्हणतील की जाऊ द्या ज्याचं लग्न नाही होत त्याला अचानक बायको भेटली, तो काय म्हणेल नाही बायकोला पाणी द्या, माय तर तशी बी वय झालं मरून जाणार आहे. ठीक आहे. असे वेगवेगळ्यांचे उत्तर आन्सर असतील, प्रत्येकाचं वेगवेगळं मत असते. ठीक आहे. आता इथं तो योग्य माणूस कोण आहे माहिती आहे का? तो जो मुलगा आहे ना तोच. त्यानं जर पाणी पिलं ना तर काय होणार मी सांगतो तुम्हाला. आता असं त्या मुलानं एक भावनिकदृष्ट्या विचार हा केला की आपण आपल्या आईला पाणी द्यायला पाहिजे. तिनं आपल्या लहानचं मोठं केलं, बरोबर आहे. लहानचं मोठं केलं तर मग तिला पाणी देणं आपलं कर्तव्य आहे, मुलाचं कर्तव्य आहे. आता मला एक सांगा, त्या बाईनं, म्हाताऱ्या बाईनं जर पाणी पिलं तर मग ती पाणी शोधायला जाईल का दोघांसाठी? कारण तिचं वय झालेलं आहे ना, ती शोधू नाही शकत, बरोबर आहे. आणि जर का त्यानं त्याच्या बायकोला पाणी दिलं आणि त्याची बायको जंगलात गेली पाणी, त्याला जर एखाद्या डाकून तिला पडून नेलं, ठीक आहे, त्याचे सासू सासरे काय म्हणतील, भाऊ आमच्या मुलीला तू सांभाळू नाही शकला, म्हणजे काय झालं इथं दोन्ही जागी प्रॉब्लेम आहे की नाही. मग तो काय करतो माहित आहे का? स्वतः पाणी पितो. मग मला एक सांगा, याच्यातून आपल्याला काय कळालं की प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये तो स्वतः जो आहे ना अति महत्त्वाचा व्यक्ती असतो, बाकी कोणीच नाही. म्हणजे तुम्ही जर का स्वतः आहात तर तुम्ही म्हणू शकता माझी आई, माझे वडील, माझे भाऊ, माझी बहीण, माझी मैत्रीण, माझा मित्र, माझी बायको, माझे मुलं, बरोबर आहे. तो व्यक्तीच नाही स्वतः जिवंत, तर मग हे सगळं काही जे परिवार आहे बनवू शकतो का? मी आहे. मी जर आहे तर मी म्हणू शकतो हे माझे, ते माझे, हे असं सगळं काही. मीच जर नसेल तर मग मी म्हणू शकेल का? त्यामुळे बघा ग्रॅमॅटिकल पर्सन मध्ये जे आहे ना पहिला जो असते ना त्याला म्हणतो आपण फर्स्ट पर्सन. मग फर्स्ट पर्सन कोण आहे माहिती आहे का? हे जे आपण म्हणतो ना आय, वी, हा झाला फर्स्ट पर्सन, बरोबर आहे.
लक्षात ठेवा फर्स्ट पर्सन, कारण पुढचे जे व्हिडिओ सांगेल ना त्याच्यात हे कन्सेप्ट महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर काय होते की सेकंड पर्सन म्हणजे कोण असते. मला एक सांगा, तुम्ही तुमच्या घरामध्ये आहे, बरोबर आहे, तुमच्या समोर कोणी आला तर तुम्ही त्याच्यासोबत बोलसाल की नाही. जो तुमच्या समोर येईल त्याला आपण काय म्हणू, हाऊ आर यू, बरोबर आहे, तू कसा आहेस, हू आर यू, बरोबर आहे. म्हणजे यू हा शब्द यूज करणार की नाही, म्हणजे काय झालं, हा सेकंड पर्सन. आणि उरलेले सगळे जे आहे ना थर्ड पर्सन, मग याच्यासाठी प्रोनाउन काय, ही शी इट, आणि ही शी इट हे सिंग्युलर आहे, दे हे तुमचं अनेक वचन आहे. कळाली काय कन्सेप्ट, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, जे सब्जेक्ट आहे ना, सब्जेक्टच्या जागी काय येते, नाऊन किंवा प्रोनाउन. तर जो आहे ना, आय हा फर्स्ट पर्सन आहे, याचं अनेक वचन काय होणार, वी. हा होणार अनेक वचन. नंतर काय, यू आहे, यूचं सेकंड पर्सन म्हणजे अनेक वचन काय होणार, यूचा. मग आता भरपूर मुलं काय म्हणतील की बाबा हे यू सिंग्युलर समजायचं की प्लुरल समजायचं, नेमकं काय समजायचं. आता बघा, यू आर अ गर्ल्स, यू आर अ गर्ल हे एक वाक्य आहे. नंतर आहे यू आर द गर्ल्स. बघा आता दोन वाक्यात मित्रांनो, पहिल्या वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तू मुलगी आहेस, आणि दुसऱ्या वाक्यात काय, तुम्ही मुली आहात. या वाक्यामध्ये हे जे यू आहे ना, हे काय झालं माहीत आहे का, हे सिंग्युलर झालं. आणि या वाक्यात हे काय झालं माहीत आहे का, हे काय झालं, प्लुरल. आता हे कसं आपण या कन्क्लुजनवर गेलो माहीत आहे का. वाक्याची सुरुवात कशाने होते, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, बरोबर आहे. वाक्यामध्ये बघा, यू काय हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्टच्या नंतर काय झालं आपलं, हे वर्ब आलेलं आहे जे की प्लुरल आहे. या वाक्यामध्ये पण बघा, यू सब्जेक्ट आहे, हे काय आलेलं आहे, हे तुमचं जे आहे ना सब्जेक्ट आलेलं आहे आर, जे की प्लुरल आहे. बट त्या क्रियापदानंतर जे की तुमचं नाऊन आलेलं आहे, हे जे आहे ना अ गर्ल जे आहे ना, हे सिंग्युलर आहे. मग हे सिंग्युलर आहे म्हणून हे सिंग्युलर आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रेझेंट टेन्समध्ये यू हे प्रोनाउन येत असेल ना, हेल्पिंग वर्ब नेहमी आर येते. ठीक आहे, नेहमी आर येते, म्हणजे आरच येणार, दुसरं काहीच नाही येणार. म्हणजे की तुमचं जे काही वाक्य असेल ना, वाक्यामध्ये जो सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट प्रमाणे तुमचं वर्ब चेंज होते. वाक्याचा सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर क्रियापद पण काय येते, सिंग्युलर होते. वाक्याचा सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर क्रियापद पण काय असते, प्लुरल म्हणजे अनेक वचन असते. आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त हे बघत आहे सब्जेक्ट म्हणजे काय असते, बरोबर आहे. आता बघा, यू सिंग्युलर पण असते, प्लुरल पण असते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही. त्याच्यानंतर ही म्हणजे काय, तो. शी म्हणजे कोण, ती. आणि जे इट आहे ना, याला म्हटलं जाते तो, ती, ते. बघा, ही मुलासाठी वापरतात, शी मुलीसाठी वापरतात. आणि जे इट आहे ना, हे इट कोणासाठी वापरतात माहिती आहे का, जे सजीवसाठी पण यूज करतात, बट तो मुलगा मुलगी नसावी, बाकी सगळ्यासाठी, निर्जीवसाठी पण यूज करतात आणि सजीवसाठी पण यूज करतात. म्हणजे जनावरांसाठी, कुत्र्यासाठी, गाईसाठी, मांजरेसाठी, बट ते एकवचनी असायला पाहिजे. निर्जीवसाठी पण जे आहे ना इट वापरतात. आपण याच्यावर पण डीपमध्ये बघणार आहे. फक्त आज आपल्याला हे बघणार आहे की सब्जेक्टमध्ये काय काय येते. आणि काय असते की जे दे असते ना, जिथं ही, शी, इट याचं अनेक वचन काय होते, नेहमी दे होते. म्हणजे हे काय येणार, आपलं सब्जेक्टच्या जागी येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, ही, शी, इट जे आहे ना, हे प्रोनाउन सिंग्युलर आहे. ते कशासाठी वापरतात ते पण सांगितलं. आणि जे दे आहे ना, हे अनेक वचन म्हणून यूज करत असतात. ठीक आहे. हे निर्जीवसाठी पण यूज करतात, तो अनेक वचन असायला पाहिजे. सजीवसाठी पण यूज करतात, ते अनेक वचन असायला पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये याचं एक्झाम्पल आपण बघणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा, नाऊन. नाऊन म्हणजे काय असते, नाव. आता माझं नाव आहे प्रदीप. मग प्रदीप हे एक नाऊन झालं. सलमान खान एक नाऊन झालं, ऐश्वर्या राय एक नाऊन झालं, अभिषेक एक नाऊन झालं, अमिताभ एक नाऊन झालं, अजय एक नाऊन झालं. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक नाऊन झालं, पुणे एक नाऊन झालं, मुंबई एक नाऊन झालं, जालना एक नाऊन झालं, बुलढाणा एक नाऊन झालं. जेवढं काही आपण ज्याला नदीला असेल जे काही ते पण एक नाऊन झालं. जे बघा, हे जेवढे काही प्रोनाउन आहेत ना, ही, शी, इट, आय, वी, यू, दे, हे सोडून जेवढे काही आहे ना ते नाऊन असते. आणि ते कुठे यूज होत असते माहिती आहे का, सब्जेक्टच्या जागी. सब्जेक्ट म्हणजे काय, करता. आणि करता प्रमाणे काय चेंज होते मित्रांनो माहिती आहे काय, क्रियापद चेंज होते. ठीक आहे मित्रांनो, फक्त माझं म्हणणं हे आहे की आपण जे बेसिक्स ऑफ
इंग्लिश ग्रामर बघत आहे ना, तर याच्यामध्ये जेवढे काही बेसिक आहे ना, बेसिकपासून घेणार आहे. याच्यावरती तुम्हाला स्पर्धा परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही बघा. याच्यामध्ये पण आपण घेणारच आहे. हा पार्ट 1 चा व्हिडिओ आहे. पार्ट 2 लगेच जे आहे ना मी अपलोड करणार आहे, तेव्हा सर्वांनी बघा. जे कोणी विद्यार्थी असतील ना त्यांनी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत जा. बटन दाबायला काय फरक पडते, आणि ते जे घंटीचं बटन दिसते ना ते पण दाबा, काही फरक नाही पडत त्यांना. ठीक आहे, मित्रांना पण सांगा, मैत्रिणींना पण सांगा. जेवढं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात सर्व मित्रांना जे आहे ना, जेवढं बेसिक साधं आहे ना तसं समजेल आपण तसं शिकवणार आहोत. ठीक आहे, आणि तुमचे जर काय काही प्रश्न असतील तर प्रश्न मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता. कुठलाही प्रश्न असो इंग्रजी बाबतीत, त्याबद्दल आपण जे आहे ना पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहे. जे विद्यार्थी जे आहे ना अजिबात त्यांची परिस्थिती हलाखीची आहे त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आपण हे व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.